शेतकरी मित्रांनो राम राम. मित्रांनो, हे जे आपल्याला आपल्या समोर जे ऊस दिसतोय, ह्या ऊसाचे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस व्हिडिओ करून टाकलेले आहेत. पण मित्रांनो, आज आपल्या ऊसाला 70 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि 70 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर 70 दिवसाच्या अगोदरचं मी थोडंसं तुम्हाला शेड्यूल सांगतो की ह्या 70 दिवसामध्ये आपण काय काय केलंय. 70 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस रोप पद्धतीनं ऊसाची लागवड केली आणि रोप पद्धतीने ऊसाची लागवड केल्याच्या नंतर 10 दिवसानंतर आपण ह्याच्यामध्ये ड्रिचिंग घेतली होती. एक ह्याच्यामध्ये ड्रिचिंग झाल्याच्या नंतर आपण एक खताचा डोस टाकून घेतला आणि खताचा डोस टाकल्याच्या नंतर थोडंसं पाळी हाणून त्याच्यात जराशी थोडी थोडी माती लावून घेतली. आणि माती लावल्याच्या नंतर परत आणखीन एक 20 दिवसानंतर परत एक आपण याच्यामध्ये डोस घेतला खताचा, परत एक दुसरा. आणि आज बघू शकता तर ज्यावेळेस आपला ऊस 50 दिवसाचा झाला होता त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये जेटाकोम खोडायचं एक काम केलं होतं. तुम्ही मागं जर आपल्या व्हिडिओमध्ये जर गेलात आणि जर बघितलं तर 50 दिवसाचा ज्यावेळेस ऊस झाला त्यावेळेस आपण जेटाकोम खोडून घेतला होता. आणि जेटाकोम खोडल्याच्या नंतरचे जे काही रिझल्ट मला वाटले आणि खताचा डोस झालेला होता आणि जेटाकोम खोडला तर आपण बघू शकता तर ऊसामध्ये फुटवे किती झालेत बघा. एकदम भयानक फुटवे झाले. तर एका जागेवर 10, 15, 20 अशा अंदाजामध्ये ऊसाचे फुटवे झाले आहेत. तर प्रत्येक जागेवर तसा ऊसाचा फुटवा झालाय. ऊस जर तुम्ही जर बघितला तर कुणीही म्हणणार नाही, एकही शेतकरी म्हणणार नाही ह्याच्यामध्ये किंवा हे ऊस डोळे पद्धत ह्या पद्धतीने लागवड केलेली असेल म्हणून. 4x1.5 अशा हिशोबाने आपण डोळे तयार केलते आणि ते डोळे आपण ह्याच्यामध्ये लागवड केली. तर मित्रांनो, आज व्हिडिओ जे आपण तयार करलो ह्याचं कारण म्हणजे आपण आज आपल्या ऊसाला खताचा ढोस टाकून 2 पाणी दिलेले आहेत. आता हे आपला ऊस ठिबकवर आहे आणि ठिबकवर असल्यामुळं एक 4 दिवसाला 5 दिवसाला 4 दिवसाला 5 दिवसाला आपण ह्याच्यामध्ये पाणी देत होतो. आज आमचं जमीन जरा जास्त काळीची जमीन आहे आणि काळीची जमीन असल्यामुळं पाणी थोडं जरा लेट द्यावं लागतं आणि सध्या थंडीचे दिवस आहेत. तर मित्रांनो, आता आज आपण काय करणार आहे, आज आपण जे खताचा डोस दिल्याच्या नंतर दुसरं पाणी द्यायला लागलो होतं. म्हणजे एक 5 दिवसांनी पाणी दिलं पुन्हा एक आता पाणी दिलं. तर ह्या पाण्याला आपण आतापर्यंत जमिनीमध्ये जे काही खतं टाकली तर हे खतं आपटेक झाले पाहिजेत. खतं लागू कसे होणार आपले. खत आपण दिलंय आणि मग दिल्याच्या नंतर जे काही आपले जीवाणू असतील ह्या जमिनीमधले ते जीवाणू त्या खताचं विघटन करतात आणि विघटन करून ते खत आपल्या मुळीपाशी नेऊन देण्याचं काम करीत असते. अशा प्रकारे एक जमिनीमध्ये जीवाणू असते. आणि वरचीवर आपण सारखं जे आपले शेतामध्ये पिकं घ्यायला लागलो होतं तर ह्या पिकामुळं सारखे पिकं घेतल्यामुळं जमिनीमध्ये जीवाणूची संख्या थोडीशी कमी झालेली आहे. तर ती संख्या वाढवायची आणि ती संख्या वाढवल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक आपण जे टाकलेलं जे रासायनिक खतं असतील काही जैविक खतं असतील ह्या खताचं विघटन करतात आणि विघटन करून मग ते आपल्या मुख्य पिकाच्या मुळीपाशी नेऊन देण्याचं काम करीत असते. तर मित्रांनो, हे जे आपला ऊस आहे ह्या ऊसाला आज आपण KMB, NPK, PSB जे आपले जीवाणू खत आहेत ह्या खताचे आज आपण ह्याच्यामध्ये आळवणी करणारे, ड्रिंचिंग करणार आहेत. पण आपल्याजवळ ठिबक आहे त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिबकच्या माध्यमातून हे आमच्या सगळ्या ऊसाला आपण देणार आहेत. तर मित्रांनो, जर समजा तुम्हाला जर PSB, KMB पुन्हा आणखीन NPK हे जीवाणू खतं जर सोडायचे असतील तर त्याचं काही नियोजन असतंय, ते अगोदर नियोजन करावं लागत असतंय. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता ह्याच्यामध्ये मायक्रोरायझा एकत्र करून घेतलेला आहे आणि मायक्रोरायझा घेतल्याच्या नंतर आता आपण घेणार आहोत ह्याच्यामध्ये जे आपले काही हे जैविक मधले जे खतं आहेत NPK असन, PSB असन, KMB असन हे पूर्ण आपण आता ॲजोक्टोबॅक्टर घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. पुन्हा KMB घेतलेलं आहे, पुन्हा फॉस्फेट गोलक बॅक्टेरिया असणार ते पण घेतलेलं आहे आणि हे आपण NPK घेतलेलं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे वापरत असतो त्यावेळेस हे जीवाणू खतं असतात. आता बऱ्याच आपल्या शेतकऱ्याला प्रश्न पडन की बाटल्या तर पूर्ण पॅक आहेत. आता ह्या बाटली जर अशी केली तर एक थेंब सुद्धा ह्याच्यातून निघत नाही. बाटल्या तर पूर्ण एकदम पॅक येतं. मग ह्याच्यामध्ये जिवंत जीवाणू म्हणतात. मग हे जिवंत जीवाणू कसं करत असतील तर ह्या बाटलीला इथं एक होल आहे, बारीक छिद्र आहे, त्याच्यातून हवा आतमध्ये जाऊ शकते आणि बाहेर येऊ शकते.
तर ही त्यासाठी हे छिद्र दिलेलं आहे. आणि आता आपण ह्याचं एकत्र मिश्रण करू आणि 200 लिटरच्या टाकीत टाकू आणि हे आपलं ठिबक मधून आपल्या ऊसाला सोडणार आहेत आपण आता. तर बघा आता मित्रांनो, आपण मायक्रोरायझा आणि NPK, PSB, KMB ह्याचं सगळं आपण पाणी केलंय आणि हे पाणी आता 200 लिटरच्या पाण्यामध्ये आपण हे टाकून घेणार होतं. आणि हे पूर्ण जे मायक्रोरायझा असेल 400 ग्रॅम 2 एकरसाठी प्रमाण घ्या असं आणि सगळं एकत्र करून सोडून द्या. जीवाणू खतं सोडायच्या अगोदर आपली जमीन ओली असली पाहिजे. ती जमीन भिजवून घ्या, अशी जमीन भिजलेली पाहिजे. आणि मग भिजलेल्या जमिनीमध्ये ड्रिपनं त्याच्यामध्ये आपले हे जीवाणू खतं सोडा. आणि ड्रिपनं सोडल्याच्या नंतर फक्त 10 ते 15 मिनिटं म्हणजे आपल्या जमिनीतलं जे काही आपलं जे ठिबक मधलं जे खत आहे, जीवाणू खतं हे सोडले, हे सगळं ड्रिपच्या मधून निघून जाऊन आपल्या जमिनीमध्ये पडलं पाहिजे. ह्याला एक कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागत असते पाईपलाईन मधलं सगळं जे साचलेलं हे सगळं ठिबक मधलं पाणी सगळं जमिनीत जाण्यासाठी. तर तेवढे एक 10-15 मिनिटं चालू द्या आणि त्याच्यानंतर मोटर आपली बंद करून टाका. जर समजा ह्या ऊसाची जर क्वालिटी बघितली तर एकदम असा हिरवेगार कलर, एकही पानावर कुठे टिपका नाही, काय नाही, एकदम फ्रेश असे पान आहे. हो का, हे तुम्हाला मी पान दाखवून देतो एखादं. हो का, हे पान कुठेही ह्याच्यावर रोग नाही, काय नाही, एकदम क्लिअर खट मध्ये पान आहे प्रत्येक ऊसाचं पान. प्रत्येक हो का, एक नाही एक पान एकदम क्लिअर आहे, काहीच नाही ह्याच्यावर. आणि खालचे बुडाचे पानं हे ते कुठेही पिवळेपणा नाही, काही नाही, फुटवे भरपूर येतं. आता ह्या जागेवर जर बघितलं तर बघा, हे प्रत्येक जागेवर बघा तुम्ही 10, 15, 20, 22 पर्यंत असे हे तुम्हाला फुटवे नक्की ह्याच्यामध्ये दिसून जाते. तर मित्रांनो, आताच तुम्ही बघितलं आपण KMB, PSB हे असं सगळं एकत्र मिश्रण करून फवाऱ्याच्या साह्यानं आपण आपल्या ठिबक मध्ये सोडलेलं आहे. तर आता आपलं ड्रिप मधून PMB, KMB हे ते सगळे जीवाणू खतं देण्याचं काम झालंय. आता एक 10 मिनिटं आपण ह्याच्यावर मोटर चालू देऊ आणि थांबू. तर शेतकरी मित्र, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे घंटीच्या चिन्हाला जर तुम्ही क्लिक केलं तर इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.